नमस्कार शेतकरी मित्रांनो, या 5 योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की किती मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यापैकी फक्त आणि फक्त या शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार आहेत. यामध्ये तुमचा नंबर आहे का नाही हे पण पाहायचं आणि कोणत्या योजनेचे किती पैसे मिळणार आहेत हे पण पाहायचं आहे. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, ते जेणेकरून व्हिडिओ संपूर्ण मिळतील. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही केंद्राद्वारे व राज्याद्वारे योजना चालू राहत असतात त्या योजनेमार्फत आपल्याला पैसे मिळत असतात. पण शेतकरी मित्रांनो, जे काही महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक असो किंवा ग्रामपंचायत असो किंवा इतर कारणामुळे आतापर्यंत तुम्हाला हे पैसे मिळाले नव्हते. आता एकत्र या फेब्रुवारी महिन्यामध्ये हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ते पण आता लवकरात लवकर वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. पण सर्वात प्रथम योजना आहे ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो, समजात लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणीचे हप्ते कधी नाहीत. कारण की लाडक्या बहिणीचे बरेचसे हप्ते 2 ते 3 हप्ते थकीत आहेत आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र पण झालेल्या आहेत. यामागचे कारण कोणते तर समजत पहिलं म्हणजे की शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुमचे जे काही लाडक्या बहिणीचे हप्ते बंद आहेत ते म्हणजे की प्रत्येक घरातून फक्त आणि फक्त एकच पात्र करण्यात आली. त्यानंतर कुटुंबातून एक पात्र लाडकी बहीण असून त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना त्यांच्या नावावर शेती आहे किंवा त्या लाडक्या बहिणीचे म्हणजे की मालक कारभारी जे काय ते सरकारी नोकरीला आहेत किंवा इतर कोणते टॅक्स भरावत आहेत त्या लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आहेत. ते अशा प्रकारे लाडक्या बहिणीचे हप्ते कट करण्यात आहेत आणि लाडक्या बहिणीचे हप्ते कधी नाहीत. तर शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, हे हप्ते तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत. पण त्याआधी KYC करून घ्या आणि जे काय आधार कार्ड आहे बँकची, आपल्या आधार कार्डची KYC करून बँकला लिंक करून ठेवा, जेणेकरून पैसे सुशी येतात. नाही तर बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे बँकला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पण पैसे येत नाहीत. त्यानंतर दुसरी योजना, शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे की पीक विमा. शेतकरी मित्रांनो, पीक विमा जो काही 2025चं नुकसान झालं तुमचं, तो पीक विमा आता तुम्हाला मिळणार आहे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा राहिलेला आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यापैकी जे काही जिल्हे मंजूर करण्यात आले, सुरुवातीला 8 जिल्हे मंजूर करण्यात आले होते, त्यानंतर 22 जिल्हे मंजूर करण्यात आले होते, त्यानंतर सरसकटच पीक विमा देऊ असं सांगण्यात आलं होतं. हेक्टरी 17,500 रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 52,000 रुपये अशा प्रकारे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे तर KYC करून आधार कार्ड बँकला लिंक करायचं आहे आणि ते DBT वगैरे पैसे पाठवतात, त्यामुळे आधार कार्डची खूप गरज आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरी योजना पण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना अतिरिक्त पेरणीसाठी 10,000 रुपये देण्यात येत होते हेक्टरी, ते 10,000 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. ह्या दोन्ही योजना म्हणजे एकत्र सांगत आहे. आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत, काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाई हेक्टरी म्हणजे की नुकसान भरपाई 10,000 रुपये आणि आपले जे काही अनुदान होतं तुम्हाला शेतकऱ्यांना शेती पेरण्यासाठी, रब्बी पेरण्यासाठी किंवा खतबी घेण्यासाठी, त्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी म्हणजे की प्रत्येक शेतकऱ्यांना 10,000 रुपये देण्यात होती आणि नुकसान भरपाई अशी 20,000 रुपये तुम्हाला या येत्या काही दिवसामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर चौथी योजना आहे शेतकरी मित्रांनो, केंद्राद्वारे राबविण्यात येणारी PM किसान. PM किसानचा 22वा हप्ता अद्याप आला नाही. शेतकऱ्यांना वाटत आहे की PM किसान बंद करण्यात आली कारण की देशावर बजेटचं खूप आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं काल ते परवाच बजेटचं सादर करण्यात आले. तर PM किसानचा हप्ता पण लवकरच येणार आहे आणि वाढून येणार असं सांगण्यात आलं आहे. आता हप्त्याची तारीख सांगण्यात नाही आली, त्यामुळे व्हिडिओमध्ये तारीख सांगित नाही. तारीख पण लवकरात लवकर करा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तारीख तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. त्याचबरोबर नमो शेतकरी, कारण की PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबवित होते. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार आहे तर नमोचा बी हप्ता येत्या काही दिवसामध्ये मिळणार आहेत, म्हणजे की फेब्रुवारीमध्ये सुद्धा मिळणार आहे. कारण की नमो शेतकरी PM किसानचा हप्ता मिळाला त्यानंतर नमोचा मिळत असते. कारण की नमोचे साठी म्हणजे PM किसानसाठी जे पात्र शेतकरी असतात तेच नमो शेतकरीसाठी पात्र असतात. काही शेतकरी म्हणजे अपात्र का होत आहेत तर तुम्हाला सांगतो, फार्मा ID नसल्यामुळे, लँडची प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा KYC करून आधार कार्ड बँकला लिंक नसल्यामुळे अशी कारणं आहेत जी की तुम्ही दुरुस्त करा. प्रत्येक योजनेसाठी आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे तरच पैसे मिळतात. अशा प्रकारची माहिती होती. कशी वाटली कमेंट करा. मित्रांना, पाहुण्यांना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायचे विसरू नका. धन्यवाद.